महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येते। निलेश लंके हे अमोल कोल्हेंच्या भेटीला गेले असल्याचं कळतंय। निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता निलेश लंके हे अमोल कोल्हेंची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। दुसरीकडे शरद पवारांनी निलेश लंकेंच्या पक्ष प्रवेशासंदर्भातली शक्यता नाकारलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता या भेटीकडे विशेष लक्ष असल्याचं आपण पाहतोय। निलेश लंके हे सध्या अमोल कोल्हेंच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे नगरमध्ये विखेंच्या विरोधात निलेश लंकेंना महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे हे प्रयत्न असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। काही दिवसांआधी निलेश लंके यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या महानाट्याचं आयोजन त्यांच्या मतदारसंघात केलं होतं। याच ठिकाणी अमोल कोल्हे आले होते। त्याच पार्श्वभूमीवर निलेश लंके यांची भेट ही महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? निलेश लंके हे अमोल कोल्हेंच्या भेटीला गेले असल्याचं कळतंय आणि निलेश लंकेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार असल्याचं ही शक्यता आहे। काय अधिक अपडेट्स? नक्कीच आपण पाहतोय की गेली काही तासापासून ही बातमी आपण उतरवली। निलेश लंके जे आहेत ते शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर आता अमोल कोल्हे यांची भेट जी आहे ती निलेश लंकेंनी पुण्यातल्या सर्किट हाऊस इथे घेतलेली आहे। गेले काही दिवसापासून आणि निलेश लंके जे आहे ते अस्वस्थ असल्याचं चिन्ह दिसत होतं। एकूणच जागा वाटपा जो महायुतीचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये नगरची जागा जी आहे ती खरं तर अजित पवारांकडे नाहीये आणि त्या अजित पवार गटाला 3 ते 4 जागा जर मिळाल्या तर या ठिकाणी निलेश लंकेंच्या पत्नी जे आहे ते गेल्या काही दिवसापासून नगर लोकसभेची तयारी करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमी खरं तर निलेश लंकेंना त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घेणं भाग होतं। त्यामुळे साहजिकच काही दिवसात आता निलेश लंके जे आहेत ते पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करतील अशा चर्चा होत्या। त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी कोल्हेंची भेट घेतली। कोल्हेंनी काही दिवसापूर्वी नगरमध्ये जो काही कार्यक्रम त्यांचा घेतला होता, छत्रपती संभाजीराजे एक महानाट्य होतं, त्या नाट्याचा मोठं भव्य दिव्य आयोजन जे आहे ते निलेश लंकेंनी केलं होतं आणि साहजिकच त्या पार्श्वभूमीवर ही सगळी चर्चा सुरू होत्या की काही दिवसात निलेश लंके जे आहेत ते प्रवेश करतील आणि आता निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये तर निलेश लंकेंचं मन वळवायला अमोल कोल्हेंना हे मोठं यश आल्याचं आपण म्हणू शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।